मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत की प्रत्येक साईजसाठी आपल्याला बाहीची घडी किती टाकावी लागते। बऱ्याच वेळा काय होतं, आपण बाही काढतो पण ती आपल्याला जोडायला पुरत नाही। परफेक्ट कोणतीही तुमची साईज असू द्यात, परफेक्ट आपल्याला बाहीची घडी इथे मी किती टाकायची आहे, अंतर आपल्याला किती घ्यायचं आहे, वरून आपल्याला माप किती टाकायचे, संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता, फक्त घेताना तुम्ही तुमचा परफेक्ट इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे। जो ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित बसतो तो ब्लाऊज इथे तुम्ही घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता, परफेक्ट मापाचा ब्लाऊज घ्या। फक्त एक बाजू बाहीची इथे उलटी करून घ्यायची आहे। बघू शकता, अशा पद्धतीने तुमची परफेक्ट तिथे घडी निघून जाणार आहे, कोणतीही साईज असू द्या तुमची। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे। हे शोल्डर आहे बघू शकता, आणि हा पूर्ण आपला मुंडा असतो। हे पहा, अशा पद्धतीने पकडा। बघू शकता, हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही पकडायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही पकडा। आता इथे काय करायचं आहे, आपण इथपर्यंत ही पूर्ण आपली फिटिंग करत असतो। तर हे पहा, एवढं हे आपलं बॉक्स फिटिंग मध्ये जातं। आपण शिलाईचा ब्लाऊज आपला पूर्ण झाला की पहिली शिलाई आपण इथे देत असतो, नंतर आपण ती बॉक्स फिटिंग करत असतो। एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता, एवढं आपलं तिथे शिलाईमध्ये जातं, एवढं तरी जातं बॉक्स फिटिंग मध्ये, ते लक्षात घ्यायचं आहे। आतमध्ये हे पहा, ह्याला सुद्धा बॉक्स फिटिंग आहे। बघू शकता, तेवढं आपलं आतमध्ये गेलेलं आहे। हे पहा, एवढं आपलं आतमध्ये गेलेलं असतं। आता त्याच्या सहित आपल्याला पकडायचं आहे, कारण की तेवढं आपण सुरुवातीला आधी शिलाई मारतो, नंतर फिटिंग करत असतो। आता इथपर्यंत अंतर हे पहा, बघू शकता, हे शोल्डर आहे। असा टेप ठेवायचा आहे तुम्ही, आणि पूर्ण हे मोजून घ्यायचं आहे। बघू शकता, 10 भरलेला आहे। बघू शकता, म्हणजे शिलाई बघू शकता, इथून आपली फिटिंग चालू झालेली आहे। हे पहा, इथे बाकीच्या शिलाई आहेत बघू शकता, अशा पद्धतीने। आणि हे आपलं एवढं बॉक्स फिटिंगला आतमध्ये गेलेलं आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आणि ते ह्याच्या बाहेरचं सहित ते आपल्या आतमध्ये थोडंसं एवढं तरी जातं, त्याच्या सहित आपल्याला इथे पकडायचं आहे। असा टेप ठेवायचा आहे। बघू शकता, इथे हे पहा, शोल्डर आहे। असा पूर्ण आपला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे। हे पहा, परफेक्ट आपल्या इथे 10 भरलेला आहे। बघू शकता, हा 40 साईजचा ब्लाऊज आहे। तुमची कोणतीही साईज असू द्या तिथे, बघू शकता, हे आपलं 10 भरलेलं आहे। तुम्ही असं मोजून घ्यायचं आहे, कोणतीही साईज असू द्या तुमची, असं तुम्ही मोजून घ्यायचं आहे। आणि कधीही तुम्हाला बाही जोडायला कमी पडणार नाहीये। आता इथे बघू शकता, मी तुम्हाला बाहीचं कटिंग सुद्धा पेपर कटिंग करून दाखवणार आहे। हे पहा, पेपर घेतलेला आहे असा डबल फोल्ड। ही ओपन बाजू आहे आणि ही माझी बंद बाजू आहे। बघू शकता, हे पहा, ही माझी बंद बाजू आहे। सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला उंची टाकायची असते। हे पहा, इथे बाहीची घडी आपण 10 घेणार आहोत। हे पहा, 10ची घडी टाकायची आहे आपल्याला। हे पहा, इथून बंद बाजूपासून एकडच्या बाजूला सर्वात आधी आपल्याला 10चे मार्किंग करून घ्यायचं आहे। ते घडीचं मार्किंग, बंद बाजू आहे बघू शकता, इकडची ही बंद बाजू आहे। इकडच्या बाजूला सर्वात आधी आपल्याला 10चं मार्किंग, हे पहा, असं 10चं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा एक 10चं मार्किंग मी करून घेते, एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे। तुमची तिथे कितीही घडी असू द्यात, तुम्ही फक्त अशा पद्धतीने, ज्या आता पद्धतीने मी मोजलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजून घ्यायचं आहे। तुमची 9.5 भरू द्यात, 9:15 भरू द्यात, 11 भरू द्यात, मोठ्या साईज अनुसार ते असतं। त्या पद्धतीने आता मी कसं मोजलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजायचं आहे। आता ही मी स्विच करून घेते। बघू शकता, आता इथे आपल्याला उंची टाकायची आहे। हे पहा, असं पकडा बरोबर हे शोल्डरच्या लाईनीमध्ये। हे पहा, किंवा असं पकडा इकडच्या बाजूने। हे पहा, अशा पद्धतीने ठेवा तुमची बाही किती आहे। आता बाहीची उंची बघायची आहे आपल्याला। हे पहा, इथे मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमची किती सुद्धा उंची असू दे, ते तुम्ही असे मोजून घ्या। 7.25 भरते बघू शकता। हे पहा, बघू शकता, इथे राईट 7.25 भरलेला आहे। बघू शकता, इथे 7.25 लिहून ठेवते। 7.25 भरली, त्यामध्ये अस्तरची बाही असेल तर 1 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे 7.25 टाकावे लागणार आहे। आणि जर तुमची साधी बाही असेल तर तुम्ही 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। साधी असेल तर, आणि अस्तरची असेल तर फक्त 1 इंच जास्त घ्यायचं आहे। आणि दंडगेर मोजून घ्या। हे पहा, अशी बाही उलटी करून घ्या। बघू शकता इथे, हे पहा, शिलाईची पहिली टीप पकडायची आहे आपल्याला। व्यवस्थित पकडा फक्त। हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं आहे। आपला किती दंडगेर आहे तो मोजून घ्या। 6.5 परफेक्ट दंडगेर आहे तुमचं। हे पहा, 6.5 लिहिते इथे, प्लस त्यामध्ये 2 इंच आपल्याला कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवायचं असतं, आणि त्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं असतं। एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। हे पहा, बघू शकता, आता इथे मी लिहून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला हे सोपं जाईल। आता इथे बघू शकता, आपण घडी टाकली 10ची, इथे मी 10 सुद्धा लिहिलेलं आहे। बघू शकता, इथे आपल्याला उंची टाकायची आहे। उंची आपली किती आहे, 7.25, तर आपल्याला इथे 7.25 घ्यायची आहे। अस्तरची बाही असेल तर बघू शकता, इथे 7.25 आहे, तर आपल्याला इथे 7.25 घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घेते। वरच्या बाजूला मी इथे सुद्धा मी 7.25 वरती मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने, अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे। असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा कधी कुठला प्रॉब्लेम येणार नाही।
तुमची तिथे बाही परफेक्ट घडी तुमची निघून जाणार आहे. हे झालं बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे, आपला दंडगेर किती आहे बघू शकता 6.5, त्यामध्ये 2 इंच प्लस करायचं आहे. सर्वात आधी दंडगेर 6.5, हे पहा इथे मार्किंग करून घ्या. 6.5 इथे मार्किंग करून घेतलं. 2 इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिन. हे पहा इथे मार्किंग करून घेतलं. हे झालं दंडगेर तुमचा. आणि इथे तुमचं किती सुद्धा असू द्या दंडगेर, प्रत्येक साईजनुसार ते वेगवेगळं असतं. तुम्हाला घडी कशी मोजायची ते सांगितलं. तुमच्या इथे दंडगेर 60, जर लहान साईज असेल तर 5.5 असू शकतो, 5 असू शकतो, 6 असू शकतो, 6.5 सुद्धा असू शकतो. तुमच्या साईजनुसार तुम्ही इथे घ्यायचं आहे. आता ही ओपन बाजू आहे बघू शकता आणि ही बंद बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. ओपन बाजूला हे पहा ही ओपन बाजू आहे. वरून येणारं माप आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. वरून येणारं माप इथे 2.5 इंच लिहून ठेवते. इथे आतल्या बाजूला मी 1.5 इंच घेतलेला आहे बघू शकता. इथे मी 1.5 इंच लिहून ठेवते. इथे बघू शकता ही बंद बाजू आहे. इथून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 1 इंच 1 लिहून ठेवते. आता इथे हे पहा इथून इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा थोडंसं मोठं लाईन करते. इथून सुरुवात करायची आहे ते इथपर्यंत द्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने सुरुवातीला असा द्या हलक्या हाताने. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं असं अशा पद्धतीने आकार द्या. हे पहा अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने सुरुवातीला द्या, तुम्हाला जमणार आहे. अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तुम्ही. हे पहा नंतर असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. नवीन असतात पटकन जमत नाही त्याच्यामुळे हलक्या हाताने सुरुवातीला आकार द्यायचा आहे. नंतर अशा पद्धतीने आपल्याला हा माशासारखा थोडक्यात हा आकार असतो. हे पहा अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मग हा आकार आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा बघू शकता परफेक्ट आकार तुम्हाला इथे मी सांगितलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला. आणि नेहमी लक्षात ठेवा खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला असते आणि जी उंच बाजू असते ती पाठीमागच्या बाजूला असते. लक्षात ठेवायचं आहे खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवा. बऱ्याच वेळा नवीन असतं त्यांच्या पटकन लक्षात येत नाही, आपलं तिथे उलटसुलट होऊन जातं. पुढची बाजू मागच्या बाजूला जॉईन होते, मागची बाजू पुढच्या बाजूला जॉईन होते. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं. हे आपण व्यवस्थित आता कट करून घेऊया. इकडच्या बाजूने आपल्याला कट करायचं राहिलेलं आहे. पहा ही उंच बाजू असते ती आपली पाठीमागच्या बाजूला नेहमी जॉईन करताना येते. आणि बाही जॉईन करताना महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे मध्यापासूनच सुरुवात करायची आहे. असा मध्य काढून ठेवा. मध्यावरती बाही जॉईन करताना लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं इकडे तिकडे जातो आपला मध्य बाही, मग ती फिरते जागेवरती. त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे बाही बरोबर शोल्डरला मध्यावरतीच आली पाहिजे. त्यासाठी परफेक्ट इथे मी तुम्हाला बाहीचं कटिंग सुद्धा कशा पद्धतीने काढायचं आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघू शकता हा आता खालच्या बाजूचा म्हणजे पुढच्या बाजूचा आकार. हे पहा असा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. हा आपला परफेक्ट बाहीचा आकार तुम्हाला मी सांगितलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाहीची घडी टाकायची आहे. तुम्हाला कधीही बाही जोडायला कमी पडणार नाहीये. बाहीचं कटिंग संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. बघू शकता प्रत्येक साईजसाठी अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे आणि घडी तुमची किती आहे ती टाकायची आहे. तुमचा दंडगेर टाका आणि 2 इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन पकडायचं आहे. हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण आज मी तुम्हाला कशा पद्धतीने घडी टाकायची आहे प्रत्येक साईजसाठी आणि बाहीचा सुद्धा आकार कसा द्यायचा संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघू शकता इथे आपली अशा पद्धतीने बाही सुद्धा तयार होणार आहे. आणि अशाच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला जोडायला कधीही बाही कमी पडणार नाहीये. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.